रेश्मा क्रिएशनमध्ये माझा नमस्कार. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे स्वर्ग. एक म्हातारी मरती आणि तिला यमदूत न्यायला येतो. यमदूत न्यायला आल्यावर ती म्हणते की मला तुम्ही आधी कुठं नेणार आहात, स्वर्गात की मला कुठं नेणार आहात. म्हणजे तू खूप पुण्य केले, मी तुला स्वर्गात नेईन. ती म्हणते मला दोन्ही बघायचे, स्वर्ग पण आणि नरक पण. तो म्हणतो बरं, तू पुण्य केलं म्हणून मी तुला दाखवतो. म्हणून पहिल्यांदा यमदूत तिला नरकात घेऊन जातो. नरकात गेल्यावर तिथे सगळे रडत असतात. तर ते खूप रडत असतात. ती म्हणते का रडतायत, म्हणजे त्यांच्या रडतायत. ते म्हणतात की ते भुकेसाठी रडतायत, भुकेने ते फार व्याकुळ झालेले आहेत, त्याच्यामुळे ते रडतायत. तर ते पाहती वर अशी एक बादली टांगलेली असती, त्याच्यात खीर असती, त्याच्या कडेला एक पळी असती आणि 300 किलोमीटरवर ती बादली टांगलेली असती. तर मग ते म्हणतात स्वर्गात जातात. स्वर्गात गेल्यावर तिथे सगळे हसत खेळत असतात. पण त्यांची पण असंच असतं, 300 किलोमीटरवर बादली टांगलेली असती आणि त्याच्यावर एक पळी अडकवलेली असती. तर ती म्हणते की ते लोकांनाही पण तसंच आहे, मग तुम्ही कसं काय खाता ही खीर. तर ते म्हणतात आम्ही काय केलेलं आहे की निसर्गाने दिलेले झाडं येते, ते झाडाची आम्ही तोडून फळ्या बनवल्या व एक जिना केला. जिन्याने आम्ही वर जाऊन ती खीर खातो आणि तृप्त होतो, आपली भूक भागवतो. तर तात्पर्य असं की हे कष्ट करून ती शिडी उभारतात. पण हे नरकमध्ये असलेले लोक खूप आयदाड असतात, त्यांना ते काहीही करीत नाही, नुसते रडत बसतात. तात्पर्य असं होतं की कष्ट केल्याशिवाय आपण आनंदी राहू शकत नाही व आपल्याला काही खाण्यापिण्यास व पैसा मिळत नाही. त्याच्यामुळे कष्ट करीत राहा आणि कष्ट केल्याशिवाय कोणते आयतं फळ मिळत नसतं. आयते राहिल्यावर नुसतं रडावं लागतं. तर माझी गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा.